पाटील, अमित पाटील, गिरधारी गिल, जोशी गुरुजी, प्रतीक म्हात्रे, पीयूष गावंड, राजू ओळीकर, संदीप पाटील, राहुल नायर, राजन पाटील, अमित शर्मा, मनीष चौरसिया, नारायण स्टोर्स या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आता सुरू करतोय सेमीफायनल क्रमांक 1 एनएस बाइंदर वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स. सर्वांना शुभेच्छा देऊया या दोन्ही संघांना. प्रेक्षक जे एकूणच डीबीएन लाईव्ह वर आहेत त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आणि निश्चितच हा सामना एका चांगल्या वातावरणात पूर्ण होईल अशी अपेक्षा. व्हॅली येतो पहिल्या गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकासाठी, तर निश्चितच फलंदाजीसाठी असतील ते म्हणजे निलेश पाटील आणि जितो. बरेच बदल झालेत मागच्या काही स्पर्धांमध्ये. आपण बघतोय संघांमध्ये बरेच बदल होताना दिसत आहेत. आज जितेंद्र नाईक सर इथे उपस्थित नाही आहेत. घोडबंदर मास्टरच्या स्पर्धेमध्ये निश्चितच ती कामगिरी आपण त्यांची पाहिली. तर आज घोडदेवच्या संघामध्ये अनेक बदल पाहायला मिळालेत. यश काय मेहनत घेतली या मुलानं, मनापासून कौतुक आहे. आणि प्रशांत वर्तक यांचे चिरंजीव आहेत आणि पेनकरपाडा प्रीमियर लीग मध्ये मोठे मोठे षटकार तो मारणार आहे. आणि गाव कप मध्ये देखील त्याची कामगिरी बहारदार झाली अशी माहिती मिळते आहे. लगभग 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. तो यश आता तुम्ही पाहिलात. चला मॅच ऑन करूया. सेमीफायनल नंबर 1 बाइंदर की गोडदेव. उत्तर मिळणार आहे 5 षटकांचा सामना असेल. पहिला चेंडू व्हॅली फुलटॉस डिलिव्हरी आहे. सॉफ्ट हँडने खेळलाय. दुसरी धाव इथे अवेलेबल असेल. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. चांगलं प्लॅन केलं तिथे. पहिल्या चेंडूवर आले 2 धावा. प्रॉमिसिंग सुरुवात. बघा गोडदेव टीम गोडदेव टीमचा राखीव खेळाडू आहे. मी तेच म्हणणार होतो, तर काय करणार. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. मात्र इथे प्रॉमिसिंग सुरू नाही. डॉसन रॉड्रिग्स क्या बात आहे. हा क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र नेक्स्ट लेवल आहे. अगदी नेक्स्ट लेवल आहे. आमच्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आहे. आता तो झेल अजूनही आठवला जातोय. अफरातून कामगिरी राहिली होती आणि मेघनाथ मात्रेला बाद केले होते त्यांनी. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा बदल केला जाईल. जितू आलेत नवीन बॅटर. वाली जितू ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळले आहे. बॅट खालून जाते, चेंडू वरून जातोय. चेंडू निर्धाव येतोय. 3 धावा आतापर्यंत फलकावर लागलेत. हा चेंडू आपण पाहू शकलो डीबीएन लाईव्ह वर देखील. चांगलं टेलिकास्ट सुरू आहे. नाव आहे डीबीएनचं याच गोष्टीसाठी. फुल पिच डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टर्न केलाय. 1 धाव इथे नक्कीच मिळणार आहे. राकेश भरपूर वेगाने आले. तो दिला जातोय 9 सेकंडला. 2 धावा इथे पूर्ण. निलेश पाटील ना ही रिस्क घेतली होती आणि या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. गुड क्रिकेट. चांगलं क्रिकेट नक्कीच दिसलंय आज दिवसभरात. अनेक विक्रम पाहू शकलोय. चांगली कामगिरी, चांगल्या पार्टनरशिप बघायला मिळाले. इंडिव्हिज्युअल स्कोर्स बघायला मिळाले. चांगले झेल पाहायला मिळाले. काही झेल देखील सुटलेत आणि या धावसंख्येला आकार देखील येताना दिसलाय. त्यामुळे निश्चितच आजचा दिवस क्रिकेटमध्ये राहिलाय या 19 मैदानावरचा. पुन्हा एकदा बॅकफुटर खेळत. हा चेंडू अतिशय योग्य आहे. चेंडू निर्धाव जाताना दिसेल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 झाली आहे. पहिल्या चेंडू पासून एक धाव पूर्ण होताना दिसते. मात्र आज एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे पहिल्या काही षटकामध्ये धावा दिसल्या नाहीत, मात्र नंतरच्या 2 ते 3 षटकामध्ये जबरदस्त धावा दिसले. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. तो झेल टिपणार आहे आणि जॉनी मार्फत हा झेल झालाय. आणि अशा रीतीने पहिला धक्का जितूच्या रूपाने इथे येतोय. त्यामुळे परतावं लागेल जितू यांना. पहिली विकेट आली. धावसंख्या 5 आहे. गडी बाद 1 आहे.
थँक्यू. हे दोन संघ जर बघितले तर निश्चितच नियोजन करण्यामागे जास्त आणि जास्त त्यांचा भर असतो. एका बाजूला गोडदेव टीम बघितली तर निश्चितच त्यांचे माजी खेळाडू इथे आहेत आणि ते जास्तीत जास्त प्लॅन करत असतात की कोणत्या खेळाडूला कोणत्या ठिकाणी पाठवायचं आहे. इथे महेंद्रला आता पाठवलंय जेणेकरून या मॅचमध्ये थोडंसं आपण बदल करू शकतो. पहिल्या षटकात फक्त 5च धावा आहेत, त्यामुळे पुढच्या षटकात अजून 15 धावा जर आल्या तर या मॅचला मजा येईल. यासाठी कदाचित महेंद्रला तिथे प्रमोट करण्यात आले. गोलंदाजी मार्कवर आला ॲलन, एक मिस्ट्री गोलंदाज आहे. चेंडू एक्झॅक्टली तो कुठून रिलीज करतो ही देखील एक मिस्ट्री आहे. फ्लाईट अफलातून असते. चेंडूवरचा त्याचा कंट्रोल निव्वळ वेगळ्या दर्जाचा आहे. त्यामुळे निश्चितच त्याला खेळताना एक वेगळ्या लेवलवर जाऊन खेळावं लागतंय. ते म्हणजे बॅटरला बघायचं निलेश पाटील सारखा चांगला दूरत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, तो कसा काय सामना करतोय या 19 गोलंदाजांचा. आता एका मेकासमोर असतील हे दोन कर्णधार. ॲलन टीम कॅप्टन एन.एस. बायंदरचा, तर दुसऱ्या बाजूला निलेश पाटील टीम कॅप्टन गोडदेवचा. साई दत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा. बघा पेनकरपाडा संघ पराभूत झाल्यामुळे प्रेक्षकांची संख्या थोडीशी रोडावली. मात्र उद्या चांगले प्रेक्षक तुम्हाला दिसतील. यावेळेला बघितला चेंडू कुठून रिलीज केलाय, इथे जर बघितला तर शेवटपर्यंत वाढ बेधली चेंडूची आणि नंतर कव्हर पॉईंटला चेंडू ढकलून दिलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. थोडेसे शोल्डर इंजरीमध्ये आहेत जोनास आणि त्यामुळेच या 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. 45च्या पलीकडे जावंच लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामुळे निश्चितच 45च्या पलीकडे जाणं हे महत्त्वपूर्ण असेल या मॅचमध्ये. कारण आपण या ट्रॉफीज बघतोय, लक्ष वेधलंय या ट्रॉफीजनं तमाम क्रीडा रसिकांचं. त्यामुळे इथून फक्त आणि फक्त तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी नाही उचलायची आहे, तर त्याहून मोठी ट्रॉफीकडे लक्ष आहे या दोन्ही संघांचं. पुन्हा एकदा अगदी चेंडूची शेवटपर्यंत वाट पाहिली जाते. याचं कारण या चेंडूचा पेस आपण बघतोय. ताशी फक्त आणि फक्त 35 किलोमीटर पर वेगाने हा चेंडू टाकलाय तो म्हणजे ॲलनना. एक वेगळे गोलंदाज आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे गोलंदाज विरळाच. धावसंख्या 8 झाली आहे. लक्षात घ्या थोडासा नेटवर्क इश्यू आहे, मात्र तरी सुद्धा आम्ही तो कव्हरअप करतोय. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. मात्र निश्चितच डीबीन लाईव्ह आपला सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. धावसंख्या 8 गडी बाद 1. महेंद्र पाटील स्ट्राईक विथ द ब्रेक चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. चांगलं काम बोनाचं जायलंय आणि निश्चितच आपण बघतोय इथे फलंदाज बाद या कारणासाठी होते कारण तो भरपूर पुढे आले होते आणि नंतर क्रीजमध्ये ते सुखरूप नाही आहेत. बोनानं हा चेंडू शिताफीनं पकडलाय आणि त्यांनी बेल सोडवलंय. वेल डन बोना. इथे महेंद्र पुन्हा एकदा अगदी आपण बघतोय 0वर बाद झालाय. आज निश्चितच पाहिजे तसा खेळ तो करू शकलेला नाही आपल्या टीमसाठी, मात्र तो बाद होऊन परतोय. नवीन फलंदाज पंकज पाटील डावखुरा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र ही स्पर्धा या स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अनेक मान्यवर आज येऊन गेलेत, मात्र उद्या देखील त्यांची रीलची असणार आहे. आणि मगाशी जी नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवली त्या सर्वांचं सहकार्य आहे. तसेच निश्चितच आपण बघतोय अनेक आमचे जे संघ आहेत म्हणजे एकूणच साई दत्ताचा जो यंग संघ आहे त्यांच्या मार्फत देखील अतिशय चांगलं सहकार्य आलंय. तसेच सुभाष माळी असो, तसेच डिकेश वर्तक असो, स्वप्नील महाडिक असो, मोहन दिवली असो आणि तसेच सालगावकर बंधू असो, चिराग नंदू म्हात्रे या सर्वांच्या माध्यमातून पवन ओलेकर तसेच सुमित पाटील या सर्वांच्या माध्यमातून अनेक असं सहकार्य आलंय. नरेंद्र म्हात्रेजी असो या सर्वांनी जबरदस्त. तसे दिवाकर म्हात्रे यांचंही विशेष कौतुक आहे. त्यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय आणि तो आज मी जो जवळा खाल्लाय तो त्यांच्या माध्यमातून आलाय. थँक्यू. तसेच अजून काही नावं. पंकज आलाय. पंकज ॲलन अगदी चेंडू हाताच्या मागून काढलाय. एक धाव इथे मिळते. थँक्यू व्हेरी मच. तसेच अजून आमचे काही हितचिंतक 19 या स्पर्धेचे करण कांडणगिरी, प्रीतम साळगावकर, धनेश साळगावकर, रोशन म्हात्रे, सुशांत पाटील, रोहित बोरगे, राहुल प्रसाद आणि योगेश म्हात्रे यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करतोय. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. मात्र मित्रांनो उद्या यायला विसरू नका. उद्या बरोबर
10 वाजल्यापासून ऍक्शनला सुरुवात होणार आहे. राई वर्सेस वाघबीळ, एकसर बी वर्सेस मालवणी, मीरा वर्सेस कोळशेत आणि कांदरपाडा वर्सेस नारंगी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. व्हॉट अ बॉलिंग. ॲलनला आता कसं खेळावं हा मोठा प्रश्न, आणि तो प्रश्न वारंवार इथे विचारला जातोय. टप्पा पडल्यानंतर त्याला मिळणारी उसळी अगदी मिस्ट्री आहे. म्हणजे ॲलनचा प्रत्येक एक चेंडू एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न मी विचारलाय आणि तो त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर ते उत्तर द्या. व्हॉट अ बॉलिंग. आतापर्यंत 5 चेंडू झालेत त्यांचे आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा पामच्या मागून इथे फटका फसलाय. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. त्यामुळे या षटकात फक्त आणि फक्त 5च धावा. संघाची धावसंख्या 10. 2 षटकं संपली आहेत, गडी बाद आहेत 2. त्यामुळे या पर्टिक्युलर सेमीफायनल मॅच मध्ये आतापर्यंत या मॅचवर पकड आहे ती म्हणजे NS भाईंदर टीमची. भाईंदर संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोलंदाजी मार्कवर आता केनमा खेळणार आहे. मला वाटतं एक बॅट हवी आहे तिकडे. मात्र अतिशय चांगली व्यवस्था साहित्य पिनकर पाड्यानं. अगदी जेवण असो, पाण्याची व्यवस्था असो, तसेच ड्रिंक्स ट्रॉली, या सगळ्या गोष्टी अगदी नजरेत भरणाऱ्या राहिलेत. आणि खास करून ड्रिंक्समध्ये आपण पाहिलं तर कोकम सरबत, सब्जायुक्त पाणी, त्याच्यानंतर टँगचं पाणी निश्चितच मनापासून आनंद देणार आहे. कारण उकाडा जबरदस्त आहे, ह्युमिडिटी जबरदस्त आहे. असं असताना आमच्या खेळाडूंची अतिशय चांगली काळजी निश्चितच साहित्य पिनकर पाडा म्हणजे एकूणच या क्रीडा मंडळाने घेतले, त्यांचं कौतुक आहे. आयोजनाच्या बाबतीत अतिशय चांगलं काम ते सातत्याने करतायत. आणि ही एक अशी स्पर्धा आहे जिकडे पारितोषिकांची अक्षरशः रेलचेल आहे. आपण फक्त LED TV आहे, त्याच्यानंतर निश्चितच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी देखील साऊंड सिस्टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि ट्रॉफीज तर आहेत नो डाऊट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे निश्चितच रामजीभाई बडवाड यांच्या मार्फत देण्यात येणारं कॅश प्राइज. हा चेंडू इथे आपण बघतोय अफलातून होता, डॉट येतोय. लुकेश आप कहां पर हो? लुकेश आपकी मम्मी आपको बुला रही है. लुकेश आप यहाँ पे हो क्या? पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. फक्त गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला. इथे दुसरी धाव अवेलेबल असेल का? पंकजचा कॉल येणं गरजेचं आहे. नाही मिळणार. ऑस्कर जबरदस्त वेगाने आलाय. पहिल्या काही सामन्यामध्ये ऑस्कर नव्हता, मात्र या सामन्यामध्ये ऑस्कर आहे. वेलकम ऑस्कर, तुझं स्वागत आहे. डावा उजवं कॉम्बिनेशन फारमार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. आणि आपण बघतो प्लॅन आहे. कारण केनमार्क जर बघितला तर एक विचार करणारा गोलंदाज आहे. त्याला पूर्ण कल्पना आहे समोरचा बॅटर जसा असेल तसा तो गोलंदाजी करतो आणि ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. ऑन साइडला जर बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. वर्ल्डिश मिडॉन वर लो फुलटॉस डिलिव्हरी. ऑन साइडला टर्न केलाय. जोनास आहे, भरपूर वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल. ओ ये क्या हुआ है? ये क्या हुआ है? इथे फलंदाज आता एक्झॅक्टली बाद कोण आहे? कारण झालंय काय तर दोन्ही फलंदाजांची झाली एकमेकांशी मनोमिलन. म्हणजे इथे आपण बघतोय इथे पाहावं लागेल. इथे नक्कीच ही ऍक्शन या दोन्ही फलंदाज एकच ट्रॅकवर कसे काय आले. कारण हा थ्रो जर बघितला तर अंडर आर्म थ्रो होता आणि तरी सुद्धा तो भरपूर वेगाने केलाय. त्यामुळे इथे फलंदाज बाद आहे. त्यामुळे कोणता फलंदाज बाद आहे याविषयीची चर्चा आहे आणि परतावं लागेल ते म्हणजे डावखुरा बॅटर पंकजला. अगदी विकेट बघा कशा पद्धतीने आले. जर वाटलं तर कदाचित या 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र दोघ जण एकाच लाईन मध्ये कसे काय आले आणि अक्षरशः तो थांबा
तो थांबा इथे विकेट देऊन गेलाय तो म्हणजे NS बाइंदर टीमला मोठी विकेट आली आहे. पंकजला परतावा लागेल, या सामन्यामध्ये गरज होती. मात्र हा रिप्ले आपण पाहूया. केनमार्कचा हा चेंडू जर बघितला तर लो फुलटॉस दिली होती, ऑन साईडला टर्न केला होता चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं ते म्हणजे निश्चितच जोनासचं. आणि हा थ्रो बघा अक्षरशः अंडरआर्म थ्रो दिला होता. मात्र इथे ही ॲक्शन पाहिली आपण आणि ज्या वेळेला इच्छितच या बेल्स उडवल्या त्यावेळेला निश्चितच ही हाराकिरी पाहायला मिळाली आहे. पंकज आणि एकूणच निलेश यांच्यामध्ये बाद व्हावं लागतंय पंकजला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली विक्रमनं, तो विक्रम एकूणच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे बॅटिंग एंडला. विकेट आली आहे ती म्हणजे तिसरी, 3 धक्के, धावसंख्या 12 आहे. वेल डन NS बाइंदर. आणि आता दोन बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. म्हणजे हे दोन्ही संघ जर बघितले तर एका बाजूला आपल्याला NS बाइंदर टीम पाहायला मिळते, केनमार्क आणि जोनास आहे, तर दुसऱ्या बाजूला आणि राकेश आणि बोना हे सुद्धा बंधू आहेत. त्यामुळे बंधूंचा खेळ सुरू आहे. वेल प्लेड सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. एकच जाव इथे मिळते. विक्रम स्वतःचा अकाउंट ओपन करतोय, संघाला 13 वर नेऊन ठेवलंय. म्हणजे या एकूणच पर्टिक्युलर मॅच मध्ये 3 जोड्या आहेत, बोना राकेश, जोनास केनमार्क आणि निलेश आणि एकूणच विक्रम, या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच टेनिस बॉल क्रिकेटवरचं हे प्रेम आहे आणि आगरी कोळी क्रिकेटवरचं हे प्रेम आहे, नो डाऊट. या क्रिकेटनं सर्वांना भुरळ घातलंय. अगदी पैशाचा खेळ नाहीये, ट्रॉफीसाठी खेळ आहे, आपल्या गावासाठी खेळ आहे. मात्र निश्चितच या मालिकेत खेळणं हे प्राईडची गोष्ट आहे, अगदी प्राईडची गोष्ट आहे. यावेळेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे डाऊन द लेग आहे. मात्र इथे आपण बघतोय की यष्टीचीचं अपील झालंय, मात्र धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे तिथे. मात्र पंचांचा इशारा येईल की हा चेंडू डाऊन द लेग आहे, तर एक्झॅक्टली इशारा काय वाईड आहे. थँक्यू व्हेरी मच सर. अवांतर धाव आहे, 1 धाव इथे गणली जाईल. संघाची धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 14 धावा. काय दिसतोय तो मध्ये आहे. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, ऑस्कर आहे. ओ 6 षटकार. ऑस्कर थोडेसे पुढे आले आणि हा षटकार येतोय. हा झेल होऊ शकला असता, मात्र ऑस्कर पुढे आलेत आणि निलेश पाटीलचा हा फटका सीमारेषा बाहेर. 6 धावा, उपयुक्त फटका, संघाची धावसंख्या वाढवणारा हा फटका. 6 धावा, धावसंख्या 20. थँक्यू. संघाची धावसंख्या 20 झाले. साईदत्त पेनकरपाडा संघाला विनंती आहे उद्या इकडेही कपडा लावा. चालेल, तुम्ही काही करू शकता. पुढचा चेंडू केनमार्क, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड, चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑस्कर आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्येने उडी घेतले. 21 धावा फलकावर. 3 षटक संपलेले आहेत. धावसंख्या 21, सरासरी 7 ची आहे. 8 चेंडूमध्ये 14 धावा निलेश पाटील खेळत आहेत, तर विक्रम 1 चेंडूमध्ये 1 धाव खेळत आहेत. ही पार्टनरशिप क्रिएट होताना दिसेल का? ड्रिंक्स स्ट्रॉल ही मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोडासा ब्रेक, ऐकूया म्युझिक आणि त्यानंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय सेमीफायनल NS बाइंदर वर्सेस कोडदेव. हातीना पाणी गडाड बायांचा ऐलन वार, हातीना
थँक्यू डीजे. चला वळतोय पुन्हा एकदा या मॅच कडे. ड्रिंक्स ट्रॉली बाहेर आहे आणि आता निश्चितच मॅच सुरू झाले. धावसंख्या 21 आहे. 3 षटका नंतर ऑस्कर आलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे धावा जास्त मिळणार नाहीयेत. बोना चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव निलेश पाटीलच्या खात्यात. संघाची धावसंख्या 22 झाली आहे. इथून पुढे थोडस आपण बघतोय निश्चितच एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल. तो म्हणजे या दोन्ही बॅटरला दीपेश गावणजी यांचा आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या मंचावर. वेलकम आपलं स्वागत आहे. साहित्य पिनकर पडायच्या 40+ मास्टर स्पर्धेमध्ये. गुड शॉट. चांगला बॅकफुटर खेळल्यात. इथे चांगला धावा मिळतील. हिलरी चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. गुड कलेक्ट अँड थ्रो. दीपेशजी गावंड इथे उपस्थित झालेत. त्यांचंही करूया स्वागत. महत्वपूर्ण मॅच आहे ही. सेमीफायनल मॅच आहे. ज्या ट्रॉफीज इथे दिसत आहेत त्या ट्रॉफीज पैकी एकावर कोणाचं नाव मग तर बक्षीस पात्र फेरी आहे. इथे कोणताही संघ जर भिजला तर रिकामी हाती जाणार नाहीये. पुढे आले त्यानंतर ऑन साइडला हा टोलवलेला फटका. एकच धाव मिळेल. व्हॅली तिथे उपस्थित आहेत. पुढचा चेंडू ऑस्कर विक्रम वर पिच केलाय. चांगला ऑन साइडला हा ड्राईव्ह. व्हॅलीनी मिस केलाय चेंडू. मात्र इथे या मिसफिल्ड नंतर बॅकअप आहे. इथे मात्र आपण बघतोय फलंदाज धावची चरपण बाद होणार आहे. तो म्हणजे निलेश. चांगला थ्रो तिथे 19 राकेशचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे इथे फलंदाज बाद होते. तो म्हणजे निलेश पाटील. चांगली धावसंख्या कुठत होता निलेश पाटील. मात्र तो धावची चरपाने बाद झालाय. अजून एक महत्वपूर्ण धक्का धावची चरपाने बसतोय. तो म्हणजे टीम ओम ब्रह्मदेव मास्टर संघाला. थँक्यू. मात्र बरंच कौतुक वाटतं या सगळ्या क्रिकेटरचं. या वयात सुद्धा अतिशय चांगलं क्रिकेट ते खेळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्टॅमिना. कारण आज जर यंग मुलांना देखील विचारलं की 2 धावा पळून पूर्ण करण्यासाठी किती एनर्जी वेस्ट करावी लागते तर निश्चितच ते सांगतील. त्यामुळे निश्चितच या मास्टर्सना हॅट्स ऑफ आहे. अफलातून एनर्जी ते क्रिएट करतायत. आणि लक्षात घ्या बरेच जण विचारतात आगरी कोळी क्रिकेटनं काय दिलंय तर स्टॅमिना दिलाय मित्रांनो. आणि निश्चितच एकत्र येण्याचं साधन दिलंय. जेवणा खावण्याची गोष्ट वेगळी असते ते सगळीकडेच मिळतं. मात्र आगरी कोळी क्रिकेटनं फिटनेस किती आपण बघा इम्पॉर्टंट झालाय. आणि सातत्याने 23 गावामध्ये यस दीपक भंडारी बघा अजूनही फक्त 53 किलोचे आहेत. त्यामुळे फिटनेसवर निश्चितच या गोष्टी आम्ही सांगू शकतो. पुढचा चेंडू ऑस्कर क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. जॉनी आहे तिथे मात्र येस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं निश्चितच अंदाज तिथे जॉनीने घेतलाय. गुड फिल्डिंग. 2 धावा इथे फलकावर. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली आहे. 27 वर जाऊन पोहोचली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय पाटील. नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी आहे. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. अफलातून फटका. सांभाळ मित्रा. जोनास यार थोडासा कीप इट अप यार. धीरे धीरे धीरे. इंजरी जास्त नसावी अशी अपेक्षा आहे. स्प्रे असेल तर बघ लगेच प्लीज आपल्याकडे. कारण एक महत्वपूर्ण खेळाडू आहे जोनास. आय थिंक इज ऑल राईट. मात्र आपल्याकडे फर्स्ट एडची अतिशय चांगली व्यवस्था आहे. ऑल थँक्स टू स्वप्नील महाडिक. त्यांच्या कंपनीतर्फे जे काय मिळतं तो घेऊन येतो. मात्र हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न अफलातून होता. 4 धावा मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच अंपायर. या चौकांना संघाची धावसंख्या वाढतीये. ती 31 वर जाऊन पोहोचले. 31 धावा. काय अफलातून फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला काय ड्राईव्ह. मात्र ही झेप बघा. ही झेप थोडीशी घातकी होती नो डाऊट. कारण चेंडू ट्रॅव्हल होत होता मात्र गरज नव्हती. मात्र तरी देखील विनंती करीन मी जोनासला की थोडासा और देख के खेलना पडेगा आपको. दीपक भंडारी येतात गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाजी राहिले या 19 मालिकेमध्ये.
पहिल्या सामन्यात अफलातून गोलंदाजी केली आणि एकूणच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार फटकावला. दुसऱ्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. त्यामुळे या पर्टिक्युलर मॅचमध्ये सेमीफायनलच्या मॅचमध्ये दीपक भंडारीची भरपूर गरज आहे. शेवटच्या षटकासाठी ते आलेत. 31 धावा पूर्ण झालेत. अजून किती धावा जोडतील ओम ब्रह्मदेव मास्टरचे खेळाडू पाहूया. जय पाटील शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. चेंडू हवेत आहे. किती धावा इथे मिळतील या गोष्टीकडे लक्ष लागून राहिले. 2 धावा असतील. अगदी तो आपल्याला फ्लॅग फळकताना दिसतोय. त्यामुळे 2च धावा. 33 धावा पूर्ण. अजून 1-2 मोठे फटके आणि त्यासाठी आग्रही असतील हे दोन्ही बॅटर. जय पाटील या मैदानाचा जर इतिहास चाळवला तर निश्चितच मोठी बॅटिंग झाले. त्यामुळे ते क्षण आठवावे लागतील. मात्र त्यांच्या समोर आव्हान कडवं आहे. या मालिकेतील एक उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्या समोर आहे. त्यामुळे हे कॉन्टेस्ट नक्कीच अगदी पाहणेबल आहे. वन्स अगेन दीपक भंडारी टू जय पाटील. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. मात्र हा जेल कंप्लीट होणार का? नाही होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि या 2 धावा देखील कंप्लीट होताना दिसत आहेत. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. मात्र या धावा इम्पॉर्टंट असतील कारण प्रत्येक धाव किती इम्पॉर्टंट असते. मागच्या काही स्पर्धांमध्ये आपण असे सामने बघितलेत अगदी 1-1 धावांना संघांना पराभूत व्हावे लागलेत. घोडबंदरच्या एकूणच त्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे सामने आपण पाहिले. त्यामुळे 1-1 धाव इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तुमच्या संघासाठी ती नक्कीच इम्पॉर्टंट आहे. 35 धावा 4 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये अजून थोडासा बदल केला जातोय. ऑन साइडला थोडंसं जास्त क्षेत्ररक्षण फिरवण्याचा प्रयत्न आहे कारण हे दोन्ही बॅटर ऑन साइडला जास्त क्रिकेट खेळतात. यावेळेला लॉफ्ट केलाय मात्र चेंडू हवेत आहे. सोडणार नाहीये इथे क्षेत्ररक्षक राकेश आणि त्यामुळे निश्चितच हा उत्कृष्ट झेल झालाय. अजून एक विकेट दीपक भंडारी यांच्या खात्यामध्ये. वेल बोल्ड. थँक्यू. जय पाटील परतलाय. धाव संख्या 35 आहे. गडी बाद 5 म्हणजे निम्मा संघ गारद आणि नवीन बॅटर आता नितीन नाईक मैदानाच्या आतमध्ये. येणार का काही मोठे फटके? क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा अजून बदल झालाय. आता आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सरळ डीप मिड विकेटला गेलाय तो म्हणजे जोनस. ही कमिटमेंट बघा त्याची आपल्या टीमसाठी. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक, ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक असं हे गणित आपल्याला पाहायला मिळते. बघायचा प्लॅन काय आहे. धावा रोखायचे आहेत. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. चेंडू उडवलाय मात्र इथे हा चेंडू डी झोन मध्ये जातोय. फटका चांगला होता मात्र फटका डी झोन मध्ये जातोय. 2 धावा. संघाची धाव संख्या 37. मागच्या काही सामन्यामध्ये सातत्याने अशा प्रकारची धावसंख्या दिसलंय. पहिला सामना आपण बघितला 59 धावा पूर्ण झाल्या होत्या. 60 धावा विजयासाठी. त्यानंतर एक असा सामना दिसला तो म्हणजे बायंदर वर्सेस मोरवा. तिकडे 62 धावा झाल्या. मात्र नंतरच्या काही सामन्यामध्ये 40, 39 हीच धावसंख्या दिसले. नेक्स्ट बॉल दीपक भंडारी तो नितीन नाईक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. बाईचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. वनडी आहे. थँक्यू. साईदत्त पेनकरपाडा. अफलातून आयोजन अतिशय चांगलं. निश्चितच नियोजन आहे. प्रत्येक गोष्टीकडे चांगलं लक्ष आणि स्पर्धा आपण बघतोय अगदी पहिला दिवस आता संपत आलाय. लास्ट बॉल टू गो. लॉफ्ट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर नाही जाणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिकडे निश्चितच आपण बघतोय ॲलन आहे. मात्र या 2 धावा कंप्लीट.
या 2 धावा कंप्लीट होताना इथे दिसतील, त्यामुळे निश्चितच इथे ऍक्शन संपतीये. संघाची धावसंख्या एक्झॅक्टली 40 झाले आणि 41 धावा या विजयासाठी आहेत. त्यामुळे 41 धावा NS बायंदर टीम कशा पद्धतीने करतोय. निश्चितच आपण बघतोय 41 धावा विजयासाठी आहेत. थोडासा नक्कीच ब्रेक आहे, मात्र या ब्रेक मध्ये काय होणार आहे आमच्या मुख्य मंचावर लगेच मी DBN लाईव्ह ला विनंती करतोय की मुख्य मंचावर तुमचा कॅमेरा येऊ द्या, कारण आता अनावरण होतंय ते म्हणजे टी शर्टचं. आता हे टी शर्ट्स कुठल्या तर पेनकरपाडा प्रीमियर लीग येत्या मला वाटतं शनिवार रविवार म्हणजे 3-4 ला पेनकरपाडा प्रीमियर लीगचं आयोजन आहे आणि त्या प्रत्येक जर्सीचं इथे अनावरण होणार आहे. एकूण संघ आहेत ते म्हणजे 8 आणि 8 संघामध्ये त्या 8 संघाचे जे ओनर आहेत त्या ओनर आणि ते लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. विकी ती लिस्ट आहे आमच्याकडे बघा. पेनकरपाडा प्रीमियर लीग येत्या 3-4 तारखेला मित्रांनो सुरू होतीये आणि त्या टी शर्टचं अनावरण आता आम्ही लगेच या मुख्य मंचावर करतोय. 8 संघ आहेत. हे पेनकरपाडा प्रीमियर लीगचं दुसरं वर्ष असणार आहे. श्री गणेश मंदिर, श्री गणेश जोशी गुरुजी आणि बाजीराव दोंद हे ओनर आहेत. तसेच स्कॅल्पिंग प्राइस ट्रेडिंग श्री अमित गरत आणि श्री मिथुन म्हात्रे. ओम क्लासेस ॲडव्होकेट श्री विवेक तुरेसर. यश वॉरियर्स श्री मंगेश पाटील, श्री रवी ठाकूर. NSGSA नंदा हरेश गावण स्पोर्ट्स अरेना श्री दीपेश गावण यांचा हा संघ. तसेच निर्भादेवी क्रिकेट क्लब श्री संतोष म्हात्रे आणि श्री योगेश पाटील ओनर. छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट श्री सोमनाथ पवारजी यांचा हा संघ. आणि अमन डॉमिनेटर कुमार अमन गावण आणि कुमार पियुष गावण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. हे 8 संघ आहेत, त्यामुळे या 8 वेगवेगळ्या जर्सींचं अनावरण आता इथे जर ओनर उपस्थित असतील किंवा कॅप्टन उपस्थित असतील तर त्यांना विनंती करतोय की आपण पुढे या. पहिला श्री गणेश मंदिर श्री गणेश जोशी गुरुजी किंवा बाजीराव दोनजी इथे उपस्थित असतील तर प्लीज या. आपल्या या एकूणच टी शर्टचं अनावरण आम्ही करू इच्छितोय आणि या मुख्य कॅमेरा आहे. प्रत्येक टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, लक्षात घ्या. श्री गणेश मंदिर श्री गणेश जोशी गुरुजी आणि बाजीराव दोन हे टी शर्ट्स आपण पाहताय. त्यांची ही येलो जर्सी आपल्याला पाहायला मिळते पेनकरपाडा प्रीमियर लीगची. धन्यवाद धन्यवाद. तर हा पहिला संघ आपल्याला पाहिला. तसेच NSGSA नंदा हरेश गावण स्पोर्ट्स अरेना श्री दीपेश गावण इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या जर्सीचं इथे अनावरण होताना दिसतंय. ही आहे जर्सी नंदा हरेश गावण स्पोर्ट्स अरेनाचे दीपेश गावण यांच्या टीमची ब्ल्यू जर्सी आहे, म्हणजे टीम इंडिया. क्या बात आहे. तसेच ओम क्लासेस श्री ॲडव्होकेट विवेक तुरेसर इथे. प्रसाद पाटील इथे या. प्रसाद पाटील कॅप्टन आहेत ओम क्लासेसचे आणि प्रसादला विनंती करतो या. आणि ही जर्सी जर बघितली तर निश्चितच ब्लॅक जर्सी आहे, म्हणजे नो डाऊट या जर्सीचं अनावरण सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टची जर्सी अनावरण आता होते. यस, कर्णधार कोण आहेत? सोमनाथ पवारजी यांनी स्पॉन्सर केलेला संघ आपल्याला पाहायला मिळते आणि ही जर्सी पाहायला मिळते. थँक्यू, त्यांचे या अभिनंदन आणि आभार. अमन डॉमिनेटर कुमार अमन गावण आणि पियुष गावण त्यांचे खेळाडू कोण? प्रशांत दादा यायचं आहे. आणि या निश्चितच आपल्याला हा ही जर्सी पाहायला मिळते. चांगला कलर आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच. अमन डॉमिनेटर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि PPL ला मजा येणार आहे. 3-4 तारीख इकडे जत्रा असणार आहे नो डाऊट. आणि स्कॅल्पिंग प्राइस ट्रेडिंग अमित गरत आणि मिथुन म्हात्रे यांचा संघ. चला या मिथुन म्हात्रे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून जर्सीचं अनावरण होताना दिसते. अमित गरत, मिथुन म्हात्रे आणि भाऊ सुद्धा आहेत. क्या बात आहे. अगदी ही पिंक जर्सी टीम बरमुडा आहे. निर्भादेवी क्रिकेट क्लब संतोष म्हात्रे आणि योगेश पाटील यांचा संघ आणि कर्णधार शशिकांत वर्तक इथे आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या एकूणच पर्पल कलरचे जर्सीचं अनावरण होतं. PPL निर्भादेवी क्रिकेट क्लब संतोष म्हात्रे आणि योगेश पाटील यांचा संघ.
तसेच यश वॉरियर्स ग्रीन जर्सी. यश वॉरियर्सचे कोण आहे तिथे? यस देवा इथे उपस्थित आहेत. को ओनर आहेत मला वाटतं ते, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार. यश वॉरियरचे मंगेश पाटील आणि रवी ठाकूर यांचा हा संघ. अजून संघ कोणता राहिलाय? झाले का सगळे संघ? यस थँक्यू व्हेरी मच सर. यायला विसरू नका 3-4 तारखेला याच मैदानामध्ये पेनकरपाडा प्रीमियर लीग मध्ये मित्रांनो. आठी संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, आमच्या मान्यवरांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि निश्चितच वळूया या एकूणच सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगकडे. विनंती करतोय आमचे सहकारी मित्र एकूणच बालाजी राऊत यांना की पुढचं समालोचन त्यांच्या श्रीमुखातून. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच पेनकरपाडा. उद्या भेटूया. थँक्यू. चला आपण विशेष सन्मान घेऊया. एकूणच दीपेजी गावंड इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या प्रसंगी साहित्य पेनकरपाडा क्रीडा मंडळातर्फे आम्ही करू इच्छितोय. या स्पर्धेसाठी निश्चितच चांगलं सहकार्य त्यांनी आम्हाला दिलंय आणि म्हणूनच हा विशेष सन्मान आम्ही या मुख्य मंचावर दीपेजी गावंड यांचा करतोय. पुढे राजू शिंदे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आणि निश्चितच हे महत्त्वपूर्ण क्षण आहेत या एकूणच स्पर्धेचे. अतिशय चांगलं सहकार्य दीपेजी गावंड यांच्या माध्यमातून नेहमीच होत असतं आणि त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीनं. धन्यवाद. चला वळूया पुढच्या इनिंगकडे. विजयासाठी लक्ष आहे ते म्हणजे तब्बल 41 धावांचं आणि इन्व्हाइट करूया भारत राऊत यांना. थँक्यू. सन्माननीय सागर म्हात्रेजी इथे उपस्थित झाले, त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. यस भारत वेलकम. थँक्यू संकेत. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. महत्वपूर्ण मॅच या स्पर्धेची आपण ही पहिली सेमीफायनल मॅच पाहतोय. धावा तब्बल समोर ठेवल्या आहेत. 41 धावा ह्या एन एस बांद्रा टीमच्या समोर ठेवल्यात आणि सुरुवात नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलला सुरुवात एन एस बांद्रा टीमची झाली आहे. आतापर्यंत आपण या संपूर्ण दिवसामध्ये ज्या काही मॅचेस पाहिलेत त्याच्यामध्ये लो टोटल मॅचेसनं नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत त्या मॅचेस जाताना आपण पाहिलेत. इथे देखील आपण जर मागच्या मॅचचा विचार केला, मुर्दा वर्सेस जी मॅच झाली गोडदेव, तो मिड विकेट क्षेत्रामध्ये तो कॅच ड्रॉप झाला. तो जर कॅच ड्रॉप झाला नसता, तिथे जर षटकार गेला नसता तर नक्कीच मॅचचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. लेटकटचा फटका आहे, डायरेक्ट हिट तर झालाय, मात्र बॅटर सेफ आहेत. पंच म्हणतायत थर्ड अंपायर रेफर केला जातोय. तिसऱ्या पंचांना या ठिकाणी बिझी केलं जाते. डायरेक्ट हिट झाला होता. क्रुशियल मुवमेंट आहे आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या दिशेनं पंच वळतायत.
नॉट आउट, बॅटर सेफ आहे. धाबा इथे नक्कीच मिळतील. अगदी बघा आपण लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहू शकाल किती क्लोज हा निर्णय नक्कीच झाला. इथे मात्र बघा चेंडू लागण्याचं टायमिंग आणि बॅट आतमध्ये ब्रश होण्याचं टायमिंग अगदी एक झालाय. लाईव्ह टेलिकास्टवर अगदी दूध का दूध और पाणी का पाणी म्हणू शकतो आपण. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. धावा इथे 2 मिळतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3. बघा आम्ही मगाशी म्हटलं होतं पंचांना जर असं वाटलं तर पंच तिसऱ्या पंचाच्या दिशेने जाऊ शकतील. ते पंचांवर सर्वस्व अवलंबून आहे. बोना समोर आहेत, गोलंदाज तयार. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू त्या डिक्लेअर जवळपास डेंजर झोन मध्ये आहे. डॉसन इथे मात्र गोलंदाजाच्या समोर चेंडूला खेळलं गेलं. फलंदाज बाद. पहिला धक्का एनएच बाय द टीमला. डॉसन रॉड्रिग्स स्पर्धेच्या मार्गी आउट. थँक्यू डीचे. धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजे 3 आणि 3 या धावसंख्येवर. इथे मात्र डॉसन रॉड्रिग्सचे बाद झालेत. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये ते जोनस, ज्या खेळाडूच्या खात्यावर सर्वाधिक धावा आहेत असा एकमेव खेळाडू जोनस एनएस बाय द टीमचा हा खेळाडू आहे. आणि संपूर्ण 23 संघामध्ये सर्वाधिक धावा या जोनसच्या खात्यावर आहेत एका स्पर्धेमध्ये. यावेळेस फक्त सिंगल कन्वर्ट केला गेला. 1 धाव इथे मिळेल बोनाला. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. संतोषजी मात्रे विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच सहकार्य आलेलं आहे. विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर आपण यायचं आहे. जवळपास धावा किती झालेत? दुसऱ्याला 4 धावा झालेत. वेळेस बागपुढे जाऊन फक्त चेंडूला डिफेन्स केले गेलं. 1 धाव अकाउंट ओपन केलं जोनसनं आपलं आणि संघाला नेऊन ठेवलं ते म्हणजेच 5 या धावसंख्येवर. 162 धावा मित्रांनो आहेत जोनस यांच्या खात्यावर. एका इनिंग मध्ये 162 धावांचा तो विक्रम जोनस यांच्या खात्यावर आहे. आणि या विक्रमाच्या विषयी नक्कीच तुम्हाला माहिती देतोय मी. फुल टॉस आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला खेळला गेला. फिल्डर आहे त्या ठिकाणी नितीन नाईक. बॉर्डर फील्ड जबरदस्त एफर्ट लावलं गेलं. उंच अशी उडी मारली गेली आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला आतमध्ये फेकले गेले. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण नितीन नाईक कडून. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धाब्यानं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 7 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय. अनेक विक्रम 40+ क्रिकेटमध्ये आहेत मित्रांनो, ते अजूनही तुटले गेले नाहीयेत. बघा एका इनिंग मध्ये जवळपास 72 धावांचा विक्रम प्रवीण गावड मॅडम फ्रॉम नारंगी याच्या खात्यावर आहे. तर एका स्पर्धेमध्ये 162 धावा बनवण्याचा विक्रम जोनसच्या खात्यावर आहे. तर घोडबंदरच्या नावावर 11 जेतेपद आहेत एका जवळपास मालिकेमध्ये. हा एक विक्रम आहे. त्यानंतर 723 धावा संपूर्ण मालिकेमध्ये प्रवीण गावड यांच्या नावावर तो विक्रम आहे. हे काही विक्रम जे आहेत 40+ क्रिकेटमध्ये आगरी सामाजिक संस्थेच्या हे विक्रम अजूनही शाबूत आहेत. ते विक्रम तुटले नाहीत अजूनही. अलंकार तरे घोडबंदर मास्टर्स जवळपास 750 धावापर्यंत धावसंख्येपर्यंत अलंकार पोहोचला होता. मात्र 723 धावांचा जो विक्रम आहे तो आकडा मात्र क्रॉस करता आला नाहीये अलंकारला. धावा त्या 7. न्यू बॅटर आपण नक्कीच जोनसला पाहतोय. न्यू बॉलर्स मैदानाच्या आतमध्ये येतोय यास्मी स्पोर्टचे प्रोप्रायटर राहुल. 41 करायचे आहेत.
महत्वपूर्ण मॅच आहे, सेमीफायनल मॅच. साई दत्त पेनकरपडा आयोजित 40 वर्षावरील क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण पहिल्या सेमीफायनलचा मॅच पाहतोय. गोलंदाज राहुल तयार, समोर जोनस. पहिला चेंडू रेडॉन स्पॉटचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता, चेंडूला कट केला गेला, पॉइंट रिझर्व्ह चेंडूला फील्ड केलं मुकेशनं, एक धाव. बघा गोरदोस संघ देखील या ठिकाणी बऱ्याचदा सेमीफायनल मॅचेस खेळला आहे, लक्षात ठेवा. NS भाईंदर टीमनं देखील पारितोषिक या मैदानावर पटकावलंय. दोन्ही टीमसाठी हे मैदान नेहमीच लकी ठरलंय. मात्र ट्रॉफीज जे आपण पाहू शकाल क्लास आहेत, दर्जेदार. या ट्रॉफीज पाहिल्यानंतर मात्र सर्व संघानं मात्र आपल्या अंगाची माती केली या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी. आज 8 संघ दाखल झाले होते, त्याच्यामधून हे 2 संघ पहिली सेमीफायनल मॅच खेळत आहेत. फुलटॉस बॉटमहँडचा वापर करत चेंडूला फ्लिक केलं गेलं. डीप स्क्वेअर लेग रिझन मधून फिल्डर वेगाने आलाय. तत्पूर्वी थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सिबल क्रिकेट. 41 करायच्या 30 चेंडूचा खेळ आहे, त्याच्यामुळे नक्कीच इथे कुठेतरी सिंगल अँड डबलच्या खेळीकडे देखील लक्ष सुरू आहे NS भाईंदर या टीमचं. धावा झाल्या त्या 10 धावा. मगाशी आपण पाहिलं तर जर्सींचं अनावरण झालं PPLच्या पेनकरपडा प्रीमियर लीग. एक टायटल देखील सॉन्ग आपण बनवा आपल्या प्रीमियर लीगचं, PPLचं. पेनकरपडा प्रीमियर लीग एक गाणं तयार करून ठेवा. सीझन 2 सुरू आहे का तुमचं? क्या बात आहे. यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट, फक्त सिंगल मिळेल. बोन आहे त्या ठिकाणी. योग्य ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात मित्रांनो. त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सिंगल डबलनं मात्र स्कोरबोर्ड जो आहे 41 धावांचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. फ्लिक करायचं होतं, लाईन पाहिली चेंडूची, आउटसाइड लेग स्टंप आणि त्यानंतर चेंडूला सोडून दिलं गेलं. पंच महेंद्र शिंदे सर वळतायत, वाईटचा इशारा देत आहेत. अवांतर धावेनं धावसंख्या पुढे सरकेल. धावा झालेल्या आहेत त्या 12. षटक क्रमांक 2. गोलंदाज तयार. यावेळेस फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. अकोडी टप्प्याचा चेंडू होता, पाहिलं, निहाळलं आणि अंतिम क्षणी आपल्या बॅटचा ब्लेड ओपन केला आणि चेंडूला फक्त दिशा एक दिली गेली थर्डमॅनच्या त्या क्षेत्रामध्ये. कदाचित तो चेंडू अडवला नसता तर मला वाटतं डी झोन एक धाव कदाचित मिळू शकली असती, कारण तिथे काही गोशांगी क्षेत्र आहेत बघा. काही 1 धावेचं गोशांगी क्षेत्र आहे, तर काही ठिकाणी 2 धावेचं गोशांगी क्षेत्र आहे. ते ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे. इथे 2 धावा कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 14. यानंतर आपण थेट मित्रांनो जाणार आहोत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 22वी स्पर्धा. जेम्स बॉन्ड राईचं मैदान, ज्या ठिकाणी 40+ क्रिकेटचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतोय. 1990चा तो काळ आणि 1990 साली मात्र 40+चं पहिली क्रिकेट स्पर्धा त्या राईच्या गावामध्ये खेळली गेली मित्रांनो. या आठवणी आहेत आणि त्याच नगरीमध्ये आपण येत्या 30 एप्रिल आणि 1 मे रोजी स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहोत. 1 मेला त्या स्पर्धेची सुरुवात झाली होती. 1990 1 मे 1990 पहिली 40+ची स्पर्धा आपल्या आगरी भूमिपुत्राने सुरू केली, विनोदजी म्हात्रे साहेबांना, स्थानिक नगरसेवक. फ्लिक ऑफ द रिक्स फ्लिक केलं होतं, मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी प्रॉपर करेक्शन झाले एका बॅट अँड बॉलचं. वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून दिला जातोय. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15 आणि तिथून सलग 2 वर्ष या राई गावामध्ये 40+चं क्रिकेट खेळलं गेलं. त्यानंतर 1993 1993 रोजी मित्रांनो पहिली 40+ स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही खेळली गेली दहिसरच्या मैदानावर. मुंबईच्या परिसरामध्ये 1993ला पहिली स्पर्धा खेळली गेली. सिंगल इथे मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ दहिसर यांनी त्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं 1993 रोजी आणि तिथून मात्र या स्पर्धा अनेक गावोगावी खेळल्या गेल्या. या सगळ्या आठवणी आहेत आणि आतापर्यंत आपण पाहतो तर 23 गावं ही आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेसोबत जोडली आहेत. क्या बात आहे.
आणखीन एक सेन्सिबल क्रिकेटचा फटका आपण पाहतोय. शांत क्रिकेट 35 वयोगटातील गोलंदाज आहे राहुल. त्याच्यामुळे या गोलंदाजाच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटरनं केला नाहीये. टेनिस क्रिकेट जगतातील ही 2 नामांकित खेळाडू आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. एका साईडला बोना तर एका साईडला जोनस. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 17. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 24. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. कंपॅरिझन जर आपण पाहिलं दोन्ही संघांचं, ज्यावेळेस गोडदेव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस गोडदेव संघाची धावसंख्या होती 10. 10वर 2 विकेट गोडदेव संघाच्या होत्या आणि मी तर म्हणेल गोडदेव संघाच्याहून अधिक पुढे आहे एन एस भाईंदर संघ, कारण 2 ओव्हरमध्ये 17 धावा आणि फक्त 1 विकेट गोडदेव एन एस भाईंदर टीमने गमावले. कंपॅरिझन आपण दोन्ही टीमचं पाहिलं लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. थँक्यू डीबीएन लाईव्ह. हे एकमेव चॅनल आहे मित्रांनो, या चॅनलनं नक्कीच प्रगती केली आहे. 66,000 सबस्क्रायबर हे डीबीएन लाईव्ह चॅनलचे आहेत आणि हे एकमेव चॅनल असं आहे की ज्या चॅनलनं वॅगन व्हील हा आणला आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. वॅगन व्हील आतापर्यंत कुठलंही चॅनल दाखवत नाही आहे. डीबीएन लाईव्ह चॅनलचं कौतुक यासाठीच नक्कीच केलं जाईल, कारण वॅगन व्हील तुम्ही डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू टर्न झालाय. इतकंच म्हणू शकेल की बाल बाल बच गे. बोना देखील तेच म्हणतोय की तू इतके मागे का गेलास खेळण्यासाठी. काय चेंडू टाकला गेला, अगदी गोलंदाजाचे हात कपाळावर गेले होते. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. खूप नामांकित गोलंदाज आहे म्हणायचं गेलं तर. प्रमोद विकेट टेकर गोलंदाज म्हणून खास ओळख आहे प्रमोदच्या विषयी म्हणायचं गेलं तर. आणि मागची मॅच विसरू शकणार नाही आपण, 3 विकेट प्रमोदच्या आणि या 3 विकेटने खरोखरच या मॅचमध्ये वापसी केली होती गोडदेव संघाने. त्यामुळेच त्याला त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. गोलंदाजीच्या जोरावर त्यानं तो पुरस्कार मिळवला आहे प्रमोदनं. ऑन साईडला जोरकस फटका हवेत खेळला गेला, मागे फिल्डर आहे स्वतः टीम कॅप्टन निलेश पाटील. महत्वपूर्ण विकेट, ज्या विकेटच्या शोधात उमरमध्ये गोडदेव संघ होता ती विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे प्रमोद पाटीलनं. जोनस या ठिकाणी बाद होतोय. एक मोठा धक्का, प्राइजलेस विकेट, जोनस परतीच्या मार्गी. रिप्ले पाहू शकाल विथ द स्विन, म्हणजे अगदी शरीरापासून भरपूर लांब चेंडू होता. ऑफचा चेंडू ऑन साईडला जोनसनं खेळून काढला होता. फटका व्यवस्थित त्या ठिकाणी मी म्हणेल कन्वर्ट झाला नाहीये. झेलमध्ये तो फटका कन्वर्ट झाला आणि डीपमध्ये कोण होतं मिड विकेट क्षेत्रामध्ये, तर स्वतः टीम कॅप्टन निलेश पाटील त्या ठिकाणी होते. आणि सुंदर बघा आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल, अगदी सुंदर झेल टिपलाय निलेश पाटीलनं. आनंद जल्लोष, अगदी सर्व फिल्डर एकत्र आले, कारण ही विकेट गोडदेव संघासाठी किती महत्त्वपूर्ण होती हे आपण पाहिलं असेल. इथे मात्र आता नक्कीच पुढची जबाबदारी आहे त्यांचे छोटे बंधू जोनसचे, ते म्हणजेच मोठे बंधू, माफ करा, मोठे बंधू जोनसचे केन मार्क यांच्यावर जबाबदारी येऊन ठेपले इतकंच म्हणेल. केन येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॉडीला पूर्णतः टर्न करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस देखील आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे चेंडू टर्न झालाय, लेग ब्रेक झालाय. पंच म्हणतायत चांगली गोलंदाजी या ठिकाणी. बघा आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल, अगदी मिडल स्टंपवरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अतिशय सुंदर गोलंदाजी. स्विन आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी आपण या चेंडूमध्ये पाहिल्यात. कट करायचं होतं, इथे देखील प्लॅनिंग फसलं गेलंय. स्विंग अँड मिस. आणखीन एक चेंडू डॉट. प्रत्येक डॉट बॉल अडचणी वाढवतील एन एस भाईंदर टीमच्या, इतकंच म्हणू शकतोय. इथे नक्कीच धावा येणं गरजेचे आहेत एन एस भाईंदर टीमसाठी. ऑन ड्राईव्ह केले गेले, अराउंड द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जय पाटील चेंडूला फील्ड करतायत. फक्त 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धावा संख्या झाली आहे ती 18 धावा फळकावर लागले आहेत. 2 पूर्णांक आपण पाहतोय तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. आता मात्र कुठेतरी नक्कीच म्हणायचं गेलं तर गेअर शिफ्ट करावा लागेल
एन एस भाईंदर टीमच्या पॅटर्नना तोच पर्याय फक्त राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहेत बोना. कट केलाय. यावेळेस चेंडूला फेड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पंकजकडून. एकदा तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल दिला होता. शूट झाला होता नॉन स्ट्राईक एडवरून. बोना मात्र तयार नव्हता मी तर म्हणे त्या ठिकाणी. तो म्हणजेच मिस्टर बोना. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 22. 12 चेंडू 22 धावा. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आले. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आपण देऊया आपल्या डीजेला ब्रेक. ऐकूया सुंदर सुंदर गाणी. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. वळू आपण उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ कोणते या ठिकाणी खेळणार आहेत मित्रांनो. तर पहिला सामना जे टॉप रँकिंग मध्ये 2 संघ आहेत हे पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला आमने सामने भेटताना दिसतील. एका साईडला असेल जेम्स बॉन्ड राई तर एका साईडला असेल बागबेल. त्यानंतर दुसरा सामना असेल दुसरी मॅच एक सरबी वर्सेस मालवणी. तिसरी मॅच असेल मीरा वर्सेस कोळशेत. चौथी मॅच असेल कांदरपडा वर्सेस नारंगी. 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. मात्र आजचा दिवस नक्की कोणाचा आहे? आजचा दिवस एन एस भाईंदर टीमचा आहे की आजचा दिवस ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमचा आहे? 12 चेंडू 22 धावांची गरज. रिक्वायर्ड 100 तब्बल 11च्या घरामध्ये. पहिला चेंडू यावेळेस पायाला स्लाइड करून आडव्या बॅटनं राऊंड द कार्पेट चेंडूला स्क्वॅलेजच्या दिशेने खेळलं गेलं. एक धाव तर मिळेल. थोडंसं फंबल झालं होतं आणि या फंबलचा फायदा कुठेतरी उचलायला हवा होता या दोन्ही बॅटर्सनं. फक्त सिंगल. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20. 41 धावांचं टार्गेट. 30 चेंडू 41 धावा म्हणजे चेंडूहून 11 धावा कुठेतरी एक्स्ट्रा होत्या आणि तो फरक मी म्हणेल आतापर्यंत तरी तो फरक जाणवत आहे. मात्र येथे खऱ्या अर्थानं हा जो दबाव एन एस भाईंदर टीमवर आपण पाहू शकाल हा दबाव खऱ्या अर्थानं प्रमोदनं दिलाय. काय गोलंदाजी प्रमोदनं केली. क्रमांक 3चं षटक वाईटचा इशारा तो पंचांचा आणि क्रमांक 3चं षटक फक्त आणि फक्त प्रमोदनं 2 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्यात आणि एक सफलता देखील प्रमोदनं प्राप्त केली आहे. म्हणजे कुठेतरी एन एस भाईंदर टीमच्या त्या स्कोरबोर्डला आला घालण्याचं काम थांबवण्याचं काम प्रमोदनं केलं. फटका जबरदस्त आहे. पूर्ण ताकदीनं पूर्ण फोर्सनं टायमिंग सोबत खेळला गेला फटका 6 धावांसाठी. या षटकाराने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 27. आता मात्र समीकरण बदलली जातील. आता चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि 10 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या मला वाटते 14 का? यस 14 धावा. 10 चेंडू आणि 14 धावा. मॅच जवळ आले आहे. हा षटकार नक्कीच गोडदेव टीमवर आघात होता
हा षटकार एनएस बाइंदर टीमसाठी संजीवनी होती, ऊर्जा देणारा हा षटकार एनएस टीमसाठी होता. 10 चेंडू 14 धावांची गरज. मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये. काय चेंडू टाकलाय, अगदी मी म्हणेन प्रश्नचिन्हात टाकलंय बॅटर्सला या चेंडूनं. आमचे शशिकांत वर्तक म्हणतायत की ना उधर की ना इधर की. अगदी मैच बीच में खड़ी है शशि जी, क्या कहेंगे? कल का दिन आपका है, एंजॉय करो, संडे है. ऑन साइडला यावेळेस देखील चेंडूला उडवलंय, मात्र फटका फसलाय. जेलच्या खाली आहे टीम कॅप्टन निलेश पाटील, मात्र त्यांनी कॅच सोडलाय. बघा कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं मित्रांनो. मुर्दा संघानं कॅच सोडली, मुर्दा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला गेला. यावेळेस खूप मोठी जबाबदारी टीम कॅप्टनची होती ही कॅच पकडण्यासाठी, मात्र या ठिकाणी निलेश पाटील कडून होत आहे चुकी. अगदी जेलच्या खाली डिबेनच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. बघा बॉल फॉलो, काय बॉल फॉलो आहे, ही खासियत आहे, ही क्वालिटी आहे. त्यासाठी म्हटलं जातं दमदार भरोसेमंद नेटवर्क म्हणजे डीबीएन लाईव्ह. डी म्हणजे दमदार आणि म्हणायचं गेलं बी म्हणजे भरोसेमंद. धावा झाल्या ते 29. 8 चेंडू 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा. का डीबीएन लाईव्ह या चॅनलची पसंती आहे, भरपूर स्पर्धांमध्ये या चॅनलची मांग आहे, डिमांड आहे. याचं कारण हे बॉल फॉलो आणि खास करून त्यांचा जो कॅमेरामॅन आहे प्रीत तो खूप जुना आहे. बॅकफूट पंच विथ द टो चेंडूला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू निघून जातो. एकदा तर वेगानं पूर्ण केले. पंकज चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. मॅच रंगले आहे. आता नक्कीच इथे जर पाहायचं गेलं तर टेन्शन दोन्ही बाजू में, दोन्ही तरफ टेन्शन आहे. 31 धावा झाल्या, 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावा, 7-10. मात्र शशिवर्तक सामना साधा सुद्धा नाहीये. 7-10 ची मॅच, मात्र सामना साधा सुद्धा नाहीये. सामना रफ अँड टफ आहे, कडक सामना आहे, साधा मॅच नाहीये. 7-10 ची मॅच आहे, मात्र हाही मॅच साधी नाहीये. चर्चा दोन्ही बॅटर्स करतायत. मॅच अगदी क्लोज आहे आणि क्लोज इन्काउंटर मी तर म्हणेल मॅच. फेस टू फेस बघा दोन्ही कॅमेरा आहेत डीबीएन लाईव्हचे, ते तुम्ही पाहू शकाल. एका साईडला बॅटरला तुम्ही पाहू शकाल, तर एका साईडला गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. फेस टू फेस डीबीएन लाईव्ह चॅनल. थँक्यू. लेग ब्रेक, लेग कटर आणि या लेग कटरनं फसवलंय केन मार्कला. शेवटचा चेंडू येतो अगदी डॉट. त्याच्यामुळे नक्कीच आता इथे मॅच थोडीशी क्रुशल मोमेंट मध्ये. या सिंगलवर या चेंडूवर एखादा सिंगल आला असता तर नक्कीच मजा आली असती. मात्र शेवटचा चेंडू मात्र मुकेशनं डॉट टाकलाय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायचे 10. विकेट चेक करूया आपण दोन्ही टीमच्या. 6 चेंडू 10 ची मॅच. गोरदोज संघाच्या मला वाटतं विकेट पडल्या होत्या त्या 5. बघा विकेट चेक करू शकतो आपण. आणि एनएस बाइंदर टीमच्या विकेट आहेत त्या 2. बघा पुन्हा एकदा मी सांगतोय, गोरदोज संघाच्या 5 विकेट आहेत, बाइंदर संघाच्या 2 विकेट आहेत. 6 चेंडूंचा खेळ आहे, धावा बनवायच्या आहेत 10. चला आपण आपलं वैयक्तिक मत मांडू शकतोय. 6 चेंडू 10 धावा कोणता संघ जिंकेल? डीबीएन लाईव्हची वोटिंग मी म्हणेन लाईन सुरू आहे, तुम्ही त्याच्यावर तुमचं मत मांडू शकता. कंपॅरिझन आपण पाहू शकाल दोन्ही टीमचं. बघा गोरदोज संघ बॅटिंग करतो त्यावेळेस गोरदोजच्या देखील 31 धावा होत्या, 4 विकेट गेल्या होत्या. बाइंदर संघ बॅटिंग करतोय, बाइंदरच्या देखील 31 धावा आहेत 4 ओव्हरमध्ये, मात्र बाइंदरच्या 2 विकेट गेल्या आहेत. हे कंपॅरिझन आपण लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकू. त्यानंतर इमारती तुम्ही पाहू शकाल. बघा किती 3 मजला, 6 मजल्याची, 7 मजल्याची इमारत, 11 मजल्याची देखील इमारत आपण पाहिले. कशा प्रकारे या धावा बनवल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर कंपॅरिझन दाखवलं जात आहे डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. थँक्यू डीबीएन लाईव्ह. मॅच रंगत स्थितीमध्ये जय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. 6 चेंडू 10 धावा. मॅच आवडली असेल टाळ्या वाजवा. अफलातून मॅच मैदानाच्या आतमध्ये 6-10 ची मॅच. अपील केली गेली, आईट फॅक्टर आहे. पंच म्हणतात की उचली जास्त घेणारा चेंडू. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 1 धाव इथे मिळेल. वेगवान चेंडू टाकला होता. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. 5 चेंडू 9 धावा. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्ट्राइक एंडवर आपण केनीला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जय पाटील चेंडू टाकण्यासाठी तयार. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आहे.
गोशांकी क्षेत्र त्या ठिकाणी आहे. धावा मिळतील 2. भले मोठा फटका नाही आला, सिंगल डबल सुरू राहिला तरी देखील स्कोर पर्यंत पोहोचू शकेल भाईंदर संघ. इथे मात्र आज शॉर्ट बॉल टाकला गेला. अकुरू टप्प्याचा चेंडू पूल केला गेला आणि सक्सेसफुल फटका 2 धावांचा. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. 5 विकेट आहेत गोडदेव संघाच्या, 2 विकेट आहेत त्या भाईंदर संघाच्या. एच एक चिक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयकडून. 3 चेंडू 6 धावांची गरज. 1 या 2 चेंडू डॉट हवे आहेत गोडदेव टीम साठी. तर नक्कीच एखादा 2चा फटका, एखादा 3चा फटका, एखादा चौकार हवा आहे तो भाईंदर टीम साठी. बघा विकेट मी क्लिअर केलेत. विकेट क्लिअर केलेत मी. 5 विकेट गोडदेव टीम, 2 विकेट भाईंदर संघ आहे आणि विकेट फटका चांगला आहे. डबलचा कॉल केला जातो. नॉन स्ट्राईक केला डेंजर झोन मध्ये. केन मार्क होता. थ्रो व्यवस्थित केला नाहीये. रॉंग एंडला थ्रो मी तर म्हणेल. इथून जर पाहिलं असतं बॅटर कुठे थांबलाय, कारण कुठेतरी स्ट्राईक एंडला केन मार्क थांबला होता आणि संधी होती त्या ठिकाणी गोडदेव संघाला. 2 धावा मिळतील. या दुहेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 37 धावा. 37. 2 चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा मी विकेट सांगतोय. गोडदेव संघाच्या 5 विकेट तर भाईंदर संघाच्या 2 विकेट. म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर म्हणायचं गेलं तर 2 चेंडूमध्ये जर 3 धावा भाईंदर संघाने केल्या तरी विकेटच्या बेनिफिटवर भाईंदर संघ जिंकू शकतोय. विकेटच्या बेनिफिटवर, क्लिअर विजय नाही, विकेटच्या बेनिफिटवर भाईंदर संघ जिंकू शकतोय जर 2 चेंडूमध्ये 3 धावा केल्या तर. कारण गोडदेव संघाच्या विकेट जास्त आहेत. विशाल तू पंख्याच्या वर बसला तर चाललं असतं. चला मॅच सुरू करूया मित्रांनो. काय मॅच रंगल्या मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू धावा करायचे आहेत त्यामध्ये 4. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल केलाय आपण. पुलचा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा तर वेगाने पूर्ण केलाय. डबल साठी शूट व्हायला होतं मात्र फक्त सिंगल इथे मिळतोय. मॅच अगदी रंगत स्थितीमध्ये. 1 चेंडू फक्त शिल्लक. धावा करायचे 3 मात्र 2 धावा जरी या चेंडूवर आल्या तरी देखील विकेटच्या बेनिफिटवर भाईंदर संघ जिंकू शकतोय. एक चेंडू 3 धावांची गरज. 2 धावा जरी या चेंडूवर आल्या तरी देखील विकेटच्या बेनिफिटवर भाईंदर संघ जिंकू शकतोय. मॅच अगदी रफ अँड टफ. सन्माननीय परशुरामजी म्हात्रे साहेबांनी नारळ तसा फोडला होता. अशा मॅचेस व्हायला हव्यात. चला चर्चा करा, जितकी चर्चा करायची तितकी करा मात्र वेळ जास्त वाया घालू नका. क्योंकि दोस्तों वाफी जाना है, पनवेल जाना है. ओके क्यों आम लाने. टेंशन दोन्ही बाजूला आहे आणि हे साधं सुद्धा टेंशन नाही आहे तर हे सबसे बडा वाला टेंशन आहे. हे सबसे बडा वाला बघा टेंशन तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. एका साईडला बॅटर तर एका साईडला गोलंदाज आपण तुम्ही पाहू शकाल. अगदी फेस टू फेस, अगदी फेस टू फेस रिफ्लेक्शन तुम्ही पाहू शकाल. कशा प्रकारे ती दडपण आहेत. प्लॅनिंग सुरू आहे दोघांची. मनामध्ये काहीतरी दोघांच्या सुरू आहे इतकं नक्कीच आपण म्हणू शकतोय. एक चेंडू 3 धावांची गरज. 2 काढल्या तरी भाईंदर संघ जिंकू शकतोय. यावेळेस ऑफ साइडला कट केले. 1 धाव तर पूर्ण केले. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातो. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आणि ते हातामध्ये चेंडू सापडत नाहीये जयच्या. या शेवटच्या चेंडूवर आल्या त्या 2 धावा. काय मॅच रंगले आहे. अगदी जवळून या 2 धावा पळून काढल्या बोना आणि केन मार्कनं. विकेटच्या बेनिफिटवर NS भाईंदर संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय.
बघा रिप्ले पाहायला नक्कीच आवडेल. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून डीजे थांबवतोय. कशा प्रकारे चेंडू फील्ड झाला, कशा प्रकारे थ्रो केला गेला आणि जर थ्रो व्यवस्थित जर जयनं पकडला असं काय ही विकेट जाऊ शकले असती की बॅटर सेफ असता हे देखील आपण चेक करूया. मात्र अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. NS भाईंदर या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भाईंदर संघ प्रवेश करतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आपण रिप्ले पाहू शकाल. बघा कशा प्रकारे चेंडू अगदी बॅकफुटला गेले, चेंडूला कट केलं ऑफ साईडला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये फिल्डर देखील होता. मात्र पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू अडला नाही. दुसऱ्या फेरीमध्ये चेंडू फील्ड केला गेला. स्ट्राईक एंडला थ्रो. 101%. 100% बॅटर त्या ठिकाणी बाद होऊ शकला असता. जैन हा चेंडू व्यवस्थित फील्ड केला असता तर भरपूर लांब होता बोना. मात्र जयच्या हातातून तो चेंडू निसटला गेला आणि त्या ठिकाणी मात्र बोना सुखरूप पोचला गेला क्रीज मध्ये. याला म्हणतायत की बघा 100% क्रिकेट आपण खेळतो मित्रांनो, त्याच्यामध्ये 90% बॅट आणि बॉलला मात्र 10% एक नशिबाचा भाग असतो आणि तो एक नशिबाचा भाग मी म्हणेल भाईंदरच्या बाजूनं बोनाच्या बाजूनं लागला गेला. अभिनंदन NS. अंतिम फेरीमध्ये आज संघ दाखल होतोय. मात्र अभिनंदन ओम ब्रह्मदेव गोडदेव, कारण क्रमांक 3 ची ट्रॉफी गोडदेव संघाला देखील मिळेल. त्यानंतर या वेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि मॅन ऑफ द मॅच कोणाला दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच मी तर म्हणेल बोनाला मॅन ऑफ द मॅच द्यायला हवं, कारण जवळपास तो किल्ला लढवला बोनानं. शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला खंबीरपणे आणि खंबीरपणे उभा राहून तो किल्ला लढवला. ती लढाई लढवली आणि फक्त लढाई ती लढवली नाहीये तर तो किल्ला ती लढाई बोनानं जिंकून दिली. त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा खरा हकदार बोना आहे. यावेळी आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने आणि बघा नंबर 3 ची ट्रॉफी अप्रतिम आहे. खूप सुंदर ट्रॉफी आहे आणि जी कॅश प्राइज आहे त्या कॅश प्राइज विषयी आम्ही चर्चा केली आहे दोन्ही टीम कॅप्टन सोबत आणि ही कॅश प्राइज कशा प्रकारे दिली जाईल याची चर्चा आम्ही दोन्ही कॅप्टन सोबत केली आहे. ॲलन सोबत ही चर्चा केली आहे, त्यानंतर निलेश पाटील सोबत चर्चा केली आहे ते आम्ही. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं परशुराम म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र सागर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला तो बोनाला. एक आकर्षक जर्सी, त्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ही दिली जात आहे. अभिनंदन बोना. अप्रतिम बॅटिंग, 19 धावा, शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला, सिंगल डबलनं खेळ सुरू ठेवला आणि आपल्या टीमला मात्र विजय मिळवून दिला. अभिनंदन बोना. नेक्स्ट मॅच बेस्ट ऑफ लक. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय NS भाईंदर. अभिनंदन NS भाईंदर, डॉसन अँड रॉड्रिक्स. चला यावेळी आपण क्रमांक 3 च्या ट्रॉफीच्या दिशेनं